मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी आज आपण आहोत घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस क्वार्टर्स मध्ये पंतनगर मध्ये आणि आपला हा संक्रांतीचा हा विशेष भाग आज सुद्धा आपण साजरा करणार आहोत. सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि अजिबात वेळ न घालवता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. वाक्य तुम्हाला सांगतो. वाक्य असं आहे 3 तीळ तिला तिने 3 तीळ तळले. तर ताई हे वाक्य 3 तीळ तिला तिने 3 तीळ तळले हे पटापटा 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 बोलून दाखवायचं. 3 तीळ तिने हा 3 वेळा तळले. 3 तीळ तिळने 3 वेळा तळले. 3 तीळ तिने 3 वेळा तळले. मस्त. हा 3 तीळ तिने वाक्य स्वतःच जे तुम्ही बनवलेले आहे ते मस्त बनवलेले आहे. पण वाक्य हे आहे 3 तीळ तिला तिने 3 तीळ तळले. 3 तीळ तिने तिला 3 तीळ तळले. 3 तीळ तिने 3 तळले तीळ तळले. तळले. बरोबर. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या ताई होऊन जाऊ दे हे वाक्य. पण हे वाक्य नाचत नाचत बोलायचंय. हा 3 3 तिळा 3 3 तळले. 3 3 तिला 3 3 तळले. 3 3 तिला 3 नाचत नाचत बोल. 3 तीळ तिला तिने 3 तीळ तळले. 3 तीळ तिला तिने 3 तीळ तळले. हा पटापट रेडी. हा होऊन जाऊ दे. हा 3 3 तिळा तिने 3 3 तळले. 3 3 तिला 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 3 तीळ तिला 3 3 तिला तिने 3 तीळ तळले. 3 3 तिला तिला 3 3 तळले. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. जे काय अगदी मनाचं वाक्य बोलतात. व्हेरी गुड. हे वाक्य गात गात बोलायचं. मला असं कळलं की तुम्ही खूप छान गाता. गाता पण हे रे काय नाही होतं. आपण कसं पण आपण मस्त गा एकदम. हा 3 3 तिळा 3 वेळा तळले. 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 तुम्हाला असं वाटतं हे तुम्ही बरोबर बोलताय. हा तरी पण आपलं चालूच आहे तुमचं. मी बोलते तसं बोला. 3 तिळा तिला तिने. हा बोला. 3 3 तिळा तिला तिने 3 वेळा तळले. 3 3 तिळा तिला 3 3 तिळाने 3 वेळा तळले. चालू द्या. हा 3 3 तिळा तिला 3 वेळा तळले. 3 3 तिळा तिला 3 वेळा तळले. 3 3 तिळा 3 वेळा तळले. तिला 3 वेळा तळले. 3 3 तिळा असं असायचं. 3 3 असं आधी असं हसायचं. या लवकर. हा पण वाक्य घ्या. आता वाक्य घ्या लवकर. 3 तीळ तिला तिने 3 वेळा तळले. 3 तीळ तिला 3 वेळा तळले. 3 चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. 3 तीळ तिला तिने 3 3 तळले. असं करायचं. वाक्य म्हटलं की हा असं करायचं. हा 3 तीळ तिला त्याला तळले. तेला तळले. कोणाला त्याला म्हणजे कोणाला तळले तुम्ही. 3 तीळ तिनं त्याला तळले. हा कसं 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 केलंय भुर. हा 3 तीळ तिने त्याला तळले. हा चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. लाजत लाजत. 3 तीळ तिने 3 तीळ तळले. 3 तीळ तिने 3 तीन वेळा 3 3 3 तिळा तिळ 3 तीळा तिने 3 वेळा 3 तीळ तळले. 3 वेळा 3 तिळा 3 तीळ तिने तिने 3 तीळ तळले. हे लाजत लाजत आहे असं वाटतंय तुम्हाला. हा वाक्य पण चुकीचं बोलताय तुम्ही. पण हरकत नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. आणि त्या ताई आहे मंडळी. थंडी सरत चाललेली आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ह्या बाजारामध्ये येतात आणि त्या सगळ्या भाज्या एकत्र करून एका सुपामध्ये देऊन त्याचं वाण दिलं जातं. काही काही ठिकाणी लहान मोठ्याने हे वाण दिलं जातं तर काही ठिकाणी नात्यानुसार हे वाण दिलं जातं. मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.
म्हणजे थोडक्यात काय आहे की आपली संस्कृती जपणं, त्याचं महत्त्व ओळखणं आणि एका पिढीने हा वारसा दुसऱ्या पिढीला देणं हेच खरं तर आजच्या दिवसाचं महत्त्व आहे. आणि हाच वारसा पुढे नेण्यासाठी आज आपल्याकडे सगळ्या सूनबाई इथे 6 सूनबाई इथे बसलेल्या आहेत आणि त्यांच्या सासूबाईंना सुद्धा आपण इथे बोलवणार आहोत. तर मी सासूबाईंना आमंत्रित करतो की त्यांनी इथे यायचंय. आणि सगळ्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी हलव्याचे दागिने आणलेले आहेत आणि आता त्या सुनेला ते देणार आहेत आणि सूनबाईंनी ते दागिने परिधान करायचे आहेत आणि ते आज सासूबाईंनी आपल्या सूनबाईला हे दागिने परिधान करण्यासाठी मदत केलेली आहे आणि खूप छान वाटते आणि सासूबाईंच्या पण चेहऱ्यावरती इतका आनंद दिसतोय. तर आज मी सासू आणि सुनेला दोघींना मी काही प्रश्न विचारणार आहेत. तुम्हाला काय म्हणायचं आपल्या सासूबाईंविषयी, काय सांगायचं? ती माझी सेकंड मम्मी आहे. अच्छा. हां, म्हणजे आईसारखेच आहेत. असं वाटत नाही की माझं सासर असं सासरच आहे टिपिकल, कारण की बऱ्याच नाही सगळ्याच गोष्टी फ्रीडम आहे आणि सगळंच चांगलं आहे की हे नको करू ते नको करू. असं टिपिकल एक सासू असते किंवा सासरे असतात, तसं काही नाही आहे. काय सांगाल सुनेबद्दल तुम्ही? सून माझी खूप चांगली आहे, एकदम मुलीसारखी. मुलींपेक्षा म्हणजे मुली तर त्या त्यांच्या घरी गेल्या आणि ती खूप काळजी घेते आमची. अच्छा. आणि एकदम म्हणजे मुलीपेक्षा पण जास्त. मुली माझ्या होत्या त्या तरी कामामध्ये थोड्या करायच्या, पण बिलकुल सून मला एकदम गुणी मिळाली, सर्व गुण संपन्न. हो हो, नशीब काढले आईंनी बाबा. आणि तुम्ही काय सांगाल आईंबद्दल, काय सांगाल? एक असतं ना सासूचं की काय सूनच आहे ना, तूच कर्म सगळे कामं तूच करायचे. तसं नाही आहे आमचं, नाहीये, काहीच हा. बिलकुल नाही आहे. आम्ही सगळे वाटून करतो कामं. अच्छा. कधी मी आजारी असली काय असली तर त्या करतात. असं काहीच नाही की त्यांना सांगावं लागत किंवा त्या मला सांगावं लागत, असं काहीच नाही. आम्ही ॲज अ फ्रेंडली आहोत दोघी जणी. वा, सासू सुनेचं नातं हे असंच असलं पाहिजे. मैत्रिणीसारख्या असल्या पाहिजेत, आई लेकीसारख्या असल्या पाहिजेत. कसं वाटतंय ताई? एकदम छान वाटतंय. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 10 महिने झालेत. 10 किती? 10 महिने. 10 महिने? मग मला असं वाटतं की मला वाटतं ही पहिलीच संक्रांत असेल ना तुमची? पहिलीच. पहिलीच संक्रांत आणि ती सुद्धा टीव्हीवर, ती पण अख्ख्या महाराष्ट्रासमोर. काय सांगाल आपल्या सासूबाईंबद्दल? म्हणजे खूप छान आहेत त्या. माझी आई आहेत ना जशी, सेम ॲज इट इज माझी दुसरी आईच आहेत त्या. अच्छा. आणि कुठला असं सासूचा कुठला गुण जास्त आवडतो? माझी आई जशी काळजी घेते ना, ॲज इट इज ते माझी तशीच काळजी घेतात. आणि आता मी जाणार आहे सासूबाईंकडे. काय सांगाल सुनेबद्दल? नाही, चांगले स्वभाव पण चांगला आहे. हा चांगले राहते. हा. ड्युटी पण जाते, पण तिथून आल्यावर मी काम करायला आले तर मला बोलते, बाई तुम्ही राहू द्या मी करते. मला हा खूप तिचा स्वभाव आवडतो. हाय की नाही? राहू द्या तुम्ही मी करते. राहू दे तुम्ही, मी करते. हा, मग तुम्ही लगेच हे मला आवडतं. तुम्ही वाटच बघत असताना हा, नाही तरी पण मी माझी सून येते. तिला मदत करते मी. तुम्हाला मदत करते ना? अरे असंच पाहिजे. सासूने मदत सुनेला आणि करते सुनेने मी तिला. सासूबाईंना अशीच मदत केली पाहिजे. सुनेचा कुठला गुण तुम्हाला जास्त आवडतो? तिचा स्वभाव एकदम चांगला आहे आणि ती बाई बोलते तोंडपर्यंत, एवढंच मला आवडतं. का बाई, का म्हणजे असं बाई का बोलते तुम्हाला? सगळेच म्हणजे मिस्टर वगैरे सगळेच घरातली बाई बोलतात ना, तर मी पण बाईच बोलते. कशी हाक मारता बाई ना? बाई. पण शाळेत गेल्यासारखं वाटत नाही तुम्हाला? ओ बाई, 10 महिने झालेले आहेत म्हटल्यानंतर उखाणा तर पाहिजे ना. उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली, प्रवीण रावांना जन्म देणारी माझी दुसरी माऊली. ओ, क्या बात आहे. काय नाव घेतलेलं आहे सासूबाई. हा, एकदा असं घ्या, पप्पी घ्या सुनबाईची, लवकर लवकर. हा, इतकं सुंदर नाव घेतलेलं आहे. अरे बाप रे, ये बात. कशी आहेस ताई? एकदम छान. कसं वाटते आज? खूप छान वाटतंय. काय सांगाल आपल्या सासूबाईंबद्दल? सासूबाई एकदम फ्रीडम आहे माझ्या आणि टेन्शन नाही आहे. आता काय काय सासूंचं असतं ना की साडीच घातली पाहिजे, ड्रेस नको घालू, हे नको घालू, तसं त्यांचं काही नाही. तुला जसं राहायचं तसे राहू शकते. वा. स्वभाव खूप छान आहे त्यांचा, टेन्शन नाही कसलं. स्वभाव खूप छान. हो. आज सून इथे तुमच्या बरोबर आहे. हो. काय सांगाल सुनेबद्दल? मला मुलगी नाही आहे, तर मला एक मुलीची एक आशा होती, ती सून म्हणून मला मुलगी मिळाली. वा. काय सांगाल आपल्या सासूबद्दल? हो, सांभाळून घेतात. मी गावाकडून आले, मला मुंबईत आल्यानंतर सगळं शिकवलं. त्यांचं मॅनेजमेंट चांगलं आहे. म्हणजे घरात वातावरण कसं ठेवायचं, व्यवहार कसा करायचा, हे त्यांनी शिकवलं. त्यांनी शिकवलं. हां. आणि आता मी जाणार आहे सासूबाईंकडे. सासूबाई, आई काय सांगाल सुनेबद्दल? तशा माझ्या सुनबाई चांगले आहेत. अच्छा. मी बोलायला हाक मारली व तिला सांगितलं बाबा हे इथे चुकतं तुझं, हे असं कर, तर म्हणजे थोड्याफार सगळं ऐकणारे आहेत माझ्या. अच्छा. हां, असं आहे.
काय नावाने हाक मारता तुम्ही? भाग्यश्री किंवा भागू असं म्हणायचं. पण आई आज तुम्ही तुमच्या सुनेबद्दल बोलतायत, पण आज सुनबाईंच्या डोळ्यात पाणी आहे. काय झालं ताई? माझे वडील गेल्यानंतर मला माझ्या आईने सांभाळलं. त्यांची कमी माझ्या सासू-सासऱ्यांनी भरून काढली. मला सगळं सांभाळून घेतलं. माझं चुकलं तर ते मला कधी बोलले नाहीत. ह्यातच मला समाधान आहे. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या जागी तुम्ही तुमच्या सासूना आणि सासऱ्यांना तुम्ही बघतायत, आईबाबांना तुम्ही बघतायत. खरंच ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांच्यामुळेच आमचं एकत्र कुटुंब टिकून आहे. आणि हे तुमचं सासू सुनेचं नातं हे अगदी आई मुलीसारखंच राहू दे. आणि कितीही काही झालं तरी म्हणजे आमच्यात असं म्हणजे एवढं नातं तुटण्यासारखं एवढं नाही होत. म्हणजे आम्ही इतकी वर्ष राहतो एकत्र आणि असं पुढं आम्ही अजूनही एकत्र राहू अशी प्रार्थना करते मी. वा, खूप सुंदर. सासूबाई, एक प्रेमाची एक झप्पी होऊन जाऊ देत. कसं वाटतंय आज? खूप छान वाटते. राहिलेली हाऊस खूप पूर्ण झाली. राहिलेली हौस हो, पूर्ण झाली. फर्स्ट मकर संक्रांतीला मी माहेरी होते. म्हणजे मावशीकडे गेले होते. मावशीकडे माझी मकर संक्रांत झाली आणि सो हे असं काही केलं नव्हतं. सो आता हे आज पूर्ण झालं. आज पूर्ण झालं. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या सन मराठी वाहिनी करता झाला पाहिजे. डोळ्यात पाणी आहे. काय बोलावं सुचतच नाही. पण ताई, तुझ्या डोळ्यातले जे अश्रू येतात ते सगळं काही सांगून जाते. काय सांगशील आपल्या सासूबाईंबद्दल? खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे काही करायचं असेल तू जा, तू कर. म्हणजे काही गोष्टीला मी आळस करते की नाही मला नाही करायचं, पण त्या खूप सपोर्ट करतात. नाही तू जा, तू कर. आता इथे कार्यक्रमासाठी सुद्धा येणार नव्हते मी, पण काल त्या जसं बोलत नाही जायचंय, चल जायचंय. सो त्या खूप एक्सायटेड असतात की कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठलंही काही असू दे, असं राहून देत नाही की तू शांत राहा किंवा हे कर. एक्सायटेड हो, तुला काही करायचंय ते कर, असं असतं त्यांचं. पण ताई, आज तू आईंचं इतकं कौतुक करतेस, सासूबाईंचं तुझ्या इतकं कौतुक करतेस, पण आज सासूबाईंच्या डोळ्यामध्ये इथे पाणी आहे. मला सासूबाईंना विचारायचं की आई काय झालं? हे आनंद अश्रू आहेत. नाही, माझी भाचीच आहे ही. माझ्या भावाची मुलगी आहे. माझ्या भावाला 25 वर्ष झाली जाऊ. तो जर आज असताना तर त्याला खूप आनंद झाला असता की मला अख्खी म्हणायचा तो की अख्खीने माझं म्हणजे मुलीला तापले ओट्यात घेतलं, तिने खूप चांगलं केलं, त्याला खूप आनंद झाला असता. त्यामुळे आमच्या दोघींचं तर म्हणजे बाचीचं नातं आहेच आहे, पण सुनेचं पण खूप चांगलं संबंधित. म्हणजे असं वाटत नाही की सून आहे बाची हा प्रमाणेच राहतो आम्ही. त्यामुळे तिचं मला कौतुक खूप आहे. खूप छान. एकदा प्रेमाची झप्पी होऊन जाऊ देत. अरे बापरे, उठून बिठून. ओ हो हो. आज लग्न झाल्यानंतर तू इतकी वर्ष सासरी आहेस, कसं वाटतंय तुला? मला खूप छान वाटतंय. माझ्या आत्याच 25 माझी सासूबाई आहेत. अच्छा, हा. हो का? हा, आत्या माझ्या घरी आपल्या भाच्यांना आणलेले घरात. आत्या पहिल्यापासून आमच्या घरी यायची, त्यामुळं आत्या आणि सासू ह्याच्यात अजूनही मला सासूबाई म्हणून मी आत्याला कधीही हे करत नाही. अच्छा. आत्या म्हणूनच आमचं नातं तसंच आहे आणि मला खूप समजून घेतात, सपोर्टिव्ह खूप आहेत. वा वा वा, खूप म्हणजे छान. लहानपणापासून मी त्यांच्याजवळ खूप वाढलेली आहे. असं म्हणजे सासूबाई असं नातं आमच्यात कधी अजून निर्माणच नाही पण, झालं. काय सासूबाई काय नावाने हाक मारतात? राणी म्हणून. माझं नाव राजश्री आहे. मला घरी सगळी राणी म्हणून बोलवतात. घराची राणी. हा. आणि सासूबाई कोण आहेत? राजमाता. क्या बात. एकदा प्रेमाची झप्पी होऊन जाऊ दे आई. एक प्रेमाची झप्पी होऊन जाऊ दे लवकर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओ हो, हां, इथे इथून. अरे बाप रे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी आता सगळ्या सासूंना आणि सगळ्या सुनेना मी विनंती करणार आहे की एक प्रेमाची झप्पी होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. ओ हो. हेच प्रेम, हाच जिव्हाळा आणि हाच मायेचा ओलाव घेऊन आणि असेच सण साजरे करत आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. आणि सुरू करूया आपला हा मजेशीर आणि तितकाच धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची आणि म्युझिक प्ले.
जमी पर है सितारे, मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे. हा पटकन पटकन हा हा पटकन हा लवकर लवकर. व्हेरी गुड व्हेरी गुड. सासू आणि सून दोघे बाहेर पडलेले आहेत. हा नाचण्यामध्ये इतक्या गुंतल्या की खुर्चीच विसरल्या. तर आता आपण इथे जुगलबंदी करूया तुमची. या इकडे. हा बघूया सासू जिंकते की सून जिंकते. ओके आधी पहिल्यांदा सासू बघूया. हा 5च खुर्च्यामध्ये आहेत हे. 5च खुर्च्यामध्ये आहे. तुम्ही करा हा 5 तुम्ही सांगा. हा होऊन जाऊ दे तुम्ही पण. हे हा सुचू. कुठली ताई पटकवते आता खुर्ची. हा अरे बापरे. बघूया आता. हा बरं दोघी हरले आता. आणि हेच सासू सुनेचं नातं आहे. हेच नातं इतकं गोड नातं आहे ना. क्या बात आहे. एन्जॉय करतात दोघी जणी. क्या बात आहे. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पटकन म्युझिक प्लीज. दोघींनी बोला म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. बसू शकता तुम्ही. व्हेरी गुड. वा वा वा. दिल दे के तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं कायकू. दिल दे के तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं कायकू. मेरी है तस्वीर तेरे आंखों में, फिर होठों पे कायकू. नकू नकू काय ग सकू, 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 काय ग सकू. You know, lyrical king, I'm the one, the ace, the only. हा पटकन पटकन बसून घ्या. पटकन बसून घ्या. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मस्त मस्त. दोघींनी बोला म्युझिक प्लीज प्लीज. Party people, throw your hands in the air, waving like you just don't care. Yo, DJ, bring the beat. One more time. Party people, that's a swinging beat, boy. हा 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 पटकन. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांना मिळते सन मराठी वाहिनीकडून हे बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. रेल्वे पोलीस क्वार्टरमधल्या ज्या सगळ्या ताया इथे आल्या त्यांनी खरंच खूप मजा केलेली आहे. धमाल आणलेली आहे. आणि आजचा हा भाग अगदी कल्ला केलेला आहे. पण हा जो चेहऱ्यावरती जो आनंद आहे ना तो आनंद अजून द्विगुणित कधी होऊ शकतो जेव्हा आपल्याबरोबरचा जेव्हा अबोला कोणाबरोबर तरी असतो ना. तो अबोला जेव्हा दूर होतो ना तेव्हा खरंच अजून खूप छान वाटतं. आणि चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आम्ही असाच कोणाचा तरी अबोला दूर करायचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या ह्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सुजाता रवींद्र माने. सुजाता ताई कोणाबरोबर अबोला आहे? माझं एक मैत्रिणीसोबत अबोला आहे. माझ्या मैत्रिणीसोबत. हो. आणि किती वर्ष हा अबोला आहे? अबोला खूप 7-8 वर्ष झाला आहे अबोला. 7-8 वर्ष. हो. पण तुम्हाला आता स्वतःहून बोलायची खूप इच्छा आहे? हा मला आहे इच्छा, परत तिला पण पाहिजे ना बोलायची इच्छा माझ्याशी. पण तुम्ही या 7-8 वर्षात तुम्ही स्वतःहून कधी प्रयत्न केला? हो प्रयत्न एकदा केलेला. म्हणजे तिचे मिस्टर ऑफ झाल्यानंतरच मी घरी गेलेले तेव्हा ती मलाच खूप रडली माझ्यासोबतच. पण त्याच्यानंतर नाही, परत नाही बोललो आम्ही परत. काय सांगाल तिला? ती समोर उभी आहे, तिला सांगा तिला काय काय आहे तिथं तिने व्यवस्थित राहावं एवढीच माझी इच्छा आहे. ताई मला खात्री आहे की हा निरोप किंवा हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर कदाचित तिच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचेन कसाही करून. भले कॉन्टॅक्ट नाही तिचा माझा पण नक्कीच म्हणजे तिच्याजवळ पाठवेन. पण ताई तुम्ही आज माहेरी आलेला आहात तर मी तुम्हाला असंच जाऊ देणार नाही. तुमची ओटी भरली जाणार आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही ताईंची ओटी भरायची. या संसारात रमले मी तरी माहेर आठवते.
ओटी भराया पाठवते माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला माहेरा येण्यासाठी खरंच असं वाटतं ना की हे सण असे साजरे होत राहावे आणि तुमच्याबरोबर असाच सोहळा आम्ही साजरा करत राहावा. पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिकासुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.